हॅलो पॅरेंट्स आणि स्टुडंट्स, आज आपला इंग्लिश रीडिंग शिकण्याचा डे 6 आहे. ह्याच्या अगोदरचे तुम्ही डे जर पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. तिथे तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळतील पाहायला आणि त्यामुळे मी आता काय शिकवत आहे ते तुम्हाला इझिली समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सोनंट व्होवल ब्लेड पाहणार आहोत. याचा फायदा काय? आता तुम्ही म्हणाल आमच्या मुलांना फोनिक साऊंड येत आहे पण तरीही त्यांचं रीडिंगचं स्पीड खूप स्लो आहे. का बरं असे? तुमच्या मुलाला तर फोनिकचे सर्व साऊंड येत आहेत, पण फक्त फोनिकचे साऊंड शिकवले म्हणजे मुलांचं रीडिंग इम्प्रूव्ह होणार आहे का? तर नाही. आणि ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, फोनिक साऊंड झाल्यानंतर मुलाचा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला मुलांना कॉन्सोनंट व्होवल ब्लेंड इंट्रोड्यूस करावे लागतात. त्यामुळे काय होतं की तुमची मुलं 3 लेटर वर्ड किंवा ज्याला सीव्हीसी वर्ड असे म्हणतात ते इझिली रीड करतात. आणि एवढंच होणार आहे का? तर नाही. आपल्याला यानंतर मुलांना पुढे भरपूर साऱ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, ब्लेंड शिकवायचे आहेत वेगवेगळे, त्यानंतर का बरेचसे रूल असतात ते शिकवायचे आहेत. ते सगळं आपण ह्या सिरीज मध्ये पाहणार आहोत. तर बघा, इथे मी ए टू झेड लेटर मधले एबीसीडीचे जे काही लेटर आहेत त्यातले लेटर मी ह्या साईडला लिहिले तुम्हाला दिसत असेल. बी, सी, डी, एफ, जी ह्या सर्वांचा साऊंड तुमच्या मुलाला नक्कीच माहीत असेल. बी ला ब बोलायचं, सी ला क, डी ला ड, एफ ला फ, जी ला ग, एच ला ह. हे काही नवीन नाही, हे सगळंच तुम्हाला माहित आहे. पण मुलांना सांगायचं, हा जर बी एकटा असेल तर त्याला ब बोलायचा, पण ह्या बी पुढे वॉवेल यू आला की त्याला काय बोलायचं? हेच अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आपण ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्यामध्ये वॉवेल ए, वॉवेल ई, वॉवेल आय ह्या तिघांचेही आणि वॉवेल ओ ह्या चौघांचेही कॉन्सोनंट व्होवल ब्लेंड पाहिले आहेत. त्यामुळे मुलं खूप इझिली 3 लेटर वर्ड रीड करतात. ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, खूप सारा फायदा होणार आहे. आता बी पुढे जर तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहणार असेल, तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर मी अगोदरच्या व्हिडिओत काय होतं ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. जर बी एकटा असेल तर त्याला ब बोलायचं, पण ह्या बी पुढे वॉवेल ए आला तर याला लगेच काय बोलायचं आहे? ब्या. सेम. हा बी एकटा असेल तर ब, ह्या बी पुढे ई आला का त्याला बेग बोलायचं आहे. सेम. ह्या बी पुढे आय आला की त्याला बी बोलायचं आहे, आणि ह्या बी पुढे ओ आला की त्याला बॉब बोलायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला मुलांना शिकवायच्या आहेत. यालाच कॉन्सोनंट व्होवल ब्लेंड असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये एक कॉन्सोनंट असतो आणि त्याच्या पुढे जेव्हा व्हॉवेल म्हणजे स्वर, जसे मराठीत स्वर असतात तसेच इंग्लिशमध्ये हे 5 स्वर आहेत आणि 6वा स्वर म्हणजेच वाय आहे. तर सध्या आपण ह्या 5 स्वरांबद्दलच बोलूया. ते पुढे लागल्यावर साऊंड कसा चेंज होतो आणि त्यामुळे रीडिंग स्पीड कसा वाढणार आहे ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे झालं बॅ, बे, बी, ब. आणि आज आपण पाहत आहोत ह्या बी पुढे यू लागल्यावर त्याचा साऊंड काय होतो. बी एकटा असेल तर ब, आणि बी पुढे जेव्हा यू लागतो चा साऊंड काय आहे? वॉवेल चा साऊंड आहे अ. तुम्ही सांगू शकता बीचा साऊंड ब आणि यूचा अ. ब, अ, ब. आता इथे मी अ लिहिला नाही आहे, तुम्ही लिहूही शकता. मुलांना जास्त कधी कधी मुलं कन्फ्युज होतात की बी साठी पण ब आणि बी यू साठी पण ब. तर ही लँग्वेजच अशी आहे. आता मराठीमध्ये ब हा आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्या ब मध्ये ऑलरेडी अ हा ऍड असतो, आणि इकडे बोलताना आपण ब असा पटकन बोलतो. ह्या ब मध्ये हा अ ऍड आहे. पण मुलं जर कन्फ्युज होत असेल, मुलं लहान असेल तर तुम्ही असं बाजूला घ्या, यूचा साऊंड वेगळा असा लिहू शकता. ब, ब, क, अ, क. म्हणजे सी यू ला पण तुम्हाला कच बोलायचं आहे. सी एकटा असला तरी कच बोलायचा आहे, कारण की हा अ जो साऊंड आहे ह्या क मध्ये ऍड आहे. डी असेल तर ड, पण डी यू असल्यावर पण डच बोलायचं आहे, कारण की हा यूचा साऊंड ऑलरेडी ह्या ड मध्ये ऍड आहे. आणि समजत नसेल तर प्रॉपर तुम्ही इथे यूचा साऊंड अ लिहा. ड, अ, ड.
फ फ गरज नाही आहे, पण जर मुलाला समजतच नसेल तर आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तुम्ही लिहू शकता. मुलांना पण समजून सांगा. जी एकटा असेल तर ग, पण ह्या जी पुढे जेव्हा यू लागतो तेव्हा पण त्याचा उच्चार आपल्याला गच करायचा आहे, पण इथे आपण शॉर्ट करतोय ग, आणि इथे ग ग, ह आणि ह, ज आणि ज, ल आणि ल, म आणि म. असेच तुम्हाला हे सगळे जेवढे पण मी इथे दिलेले आहेत लेटर्स, त्या सगळ्यांचे कॉन्सनंट व्हॉवेल ब्लेंड करून घ्यायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे शिकवलं इतकं इझिली करायचं आहे की मुलाला हे दिसलं डीच्या पुढे यू लागलाय तर मुलांनी पटकन ड बोललं पाहिजे, एचच्या पुढे यू लागलाय तर मुलांनी पटकन ह बोललं पाहिजे, क्यूच्या पुढे यू लागलाय तर पटकन क्व बोललं पाहिजे, एसच्या पुढे यू लागलाय तर पटकन सब बोललं पाहिजे. इतकं फास्ट, इतकी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. आणि हे शिकवल्यामुळे काय होणार आहे ते पुढे बघा. मुलं किती फास्ट रीड करतात ते आता मी तुम्हाला इथे दाखवते आहे. मी माझ्या मुलाला याच पद्धतीने शिकवलेलं, जेव्हा तो 4 ते 5 वर्षाचा होता. खूप फायदा होतो या पद्धतीने शिकवल्याचा. आता बघा, ज्या मुलाला एक एक रीड करण्यासाठी वेळ लागतो, सीचा साऊंड क, यूचा साऊंड अ आणि बीचा साऊंड प, क अ ब क. तर आपण काय केलंय, मुलाला ह्या दोघांना एकत्र पाहिल्यावर काय साऊंड होतो तो बोलायला शिकवला आहे, म्हणजे त्याचा तो वेळ वाचतो आणि रिडिंगचा स्पीड वाढतो. क ब क, ब ग ब, म ग म. मुलं लहान असतील तर सुरुवातीला वाचतील असं स अ न सन, पण एकदा प्रॅक्टिस झाली, तुम्ही हे इंट्रोड्यूस केलं मुलांना की ते पटपट वाचणार आहे. कट इतक्या फास्ट वाचणार आहे. सुरुवातीला र न रन असं वाचते, पण काही दिवसातच मुलं हक दिसलं का असं पटकन वाचणार आहे. आणि मी इथे थोडासा गॅप ठेवलेला आहे, तुम्हालाही तसाच गॅप ठेवायचा आहे, म्हणजे मुलांना वाचनाला वाचताना त्यांना ते समजणार आहे. मुलं नवीन आहे, थोडं थोडं मुलांच्या कलाने घ्यायचं आहे आपल्याला. आपलं फ्रस्ट्रेशन मुलांवर काढायचं नाही. बघा, आपल्याला रिडिंग येतं, स्पेलिंग मेकिंग सगळं सगळं येतं, पण ते मुलांना कसं शिकवावं हे आपल्याला जमत नाही, आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ स्टार्ट केले आहेत. मुलांना त्यांच्या लेवलवर येऊन आपल्याला समजून सांगायचं आहे. घाई करू नका, वेळ लागला तरी चालेल, थोडं पुन्हा 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 तीच गोष्ट रिपीट करा. लँग्वेज नवीन आहे त्यामुळे मुलांना वेळ लागणार आहे. र ग रक, न च नॉट, फ न फॉल. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला एक हे सगळं शिकवल्यामुळे तुमची मुलं, तुम्ही कोणताही वर्ड द्या ह्या पॅटर्नचा. आता आपण हे त्यांचं क्लिअर केली आहे ही कॉन्सेप्ट, कॉन्सनंट व्हॉवेल ब्लेंडची, व्हॉवेल ची ही आपण जर कॉन्सेप्ट क्लिअर केली तर ह्या पॅटर्नचा तुम्ही कोणताही शब्द मुलासमोर ठेवा, ते इझिली रीड करणार आहे. पण ज्या मुलाला हे माहीत नसेल ते रीड करताना त्याला जमणार नाही, कारण की पाठांतर केलेले तुम्ही 10-12 शब्द तुम्ही पाठ करून तुम्ही ते बोलू शकता, पण जर त्याच्या व्यतिरिक्त नवीन शब्द आला आणि तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहित नसेल तर तुम्ही रीड नाही करणार, कारण की तुम्हाला ती कॉन्सेप्टच माहित नाहीये तर कसं रीड करणार. त्यामुळे मुलांचं रिडिंग, मुलांना रिडिंग शिकवताना पाठांतरावर जोर देऊ नका, तर कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर जोर द्या आणि त्यात तुमचा वेळ इन्व्हेस्ट करा. नक्कीच मुलं छान रीड करतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओला एखादा लाईक जरूर करून जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा ब्लेंड पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून जा.